नमस्कार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो. तर फक्त स्किप करू नका. फक्त 2 मिनटं माझी ही गोष्ट ऐकून जावा. नंतरच्यानं लाईक करा. नाहीतर काही अडचण नाही. फक्त 2 मिनटं ऐक. ही माझी कळकळीची विनंती आहे. तर गोष्ट अशी आहे, एक कलाकार असतो, शिल्प कलाकार. तो 2 दगड आणतो. तो 2 दगड आणल्याच्या नंतर ना, पहिल्या दगडाला विचारतो की बाबा, मी तुला देव बनवतो, तू टाकीचे घाव सोसशील का? मग तो दगड म्हणाला, नाही रे बाबा, मी टाकीचे घाव सोसू शकत नाही. तोच प्रश्न दुसऱ्या दगडाला विचारला की बाबा, मी तुला देव बनवतो, तू टाकीचे घाव सोसशील का? त्याच्यावर तो दुसरा दगड म्हणाला, हो मी सोसतो. मग त्या शिल्प कलाकाराने त्या दगडाला बनवायला चालू केलं. टाकीचे घाव घातले हातोडीने, सुंदर अशी मूर्ती बनवली. तर मंदिरात स्थापना ही झाली. दुसऱ्या दगडाला त्याच देवासमोर पायरी बनवलं. तर त्या पायरीला चढून माणसं त्या देवाकडे जात होते. मग तो दगड रडू लागला, मला माझ्या नशिबाला हे काय आलं. मग तो देव म्हणाला की बाबा, मी आधी टाकीचे घाव सोसले. तसंच मित्रांनो, माझी पण ही सुरुवात आहे. मी 0 व्ह्यूज वरून काम करतोय. पुढं चालून व्ह्यूज वाढतील तसं माझं म्हणणं आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय काहीही भेटत नाही. थोडं कष्ट करावंच लागेल. जर तुम्हाला ह्या प्रॉपर्टी काय चुकीचं वाटलं, जर गोष्ट नाही आवडली, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.